माणूस असेल तर मग काय प्रॉब्लेम, पण एवढी लढाई कठीण होती तरीही मी राज्यामध्ये 60-70 सभा केव्हाही दिल्या, राज्यभरामध्ये काम केलं, कारण मोदीजींनी स्टार प्रचार केलं होतं. आणि आता सुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं तिथे कमळ नाही ही भावना लोकांची असली तरी मी म्हणलं आपलंच आहे, घड्याळ सुद्धा दाबा आणि मग राज्यभर मी फिरले, आपला पक्ष मोठा करा. मुंडे साहेबांची जी समाधी आहे कमळाचं, दरवेळी मी सांगते कमळाचं समाधी मी कमळातच का बांधली असेल, का मला दुसरं काही नाही सुचलं, पण ती बुद्धी मला कशामुळे दिली देवाने मला माहित नाही. पण ज्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खर्ची घातला, आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण सुद्धा कमळाला दिले. ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला, ना आजारपण पाहिलं, ना दुःख पाहिलं, ना सुख पाहिलं. तिन्ही लेकी आमच्या आईच्या गळ्यात समजून की तू यांना संस्कार दे, तू यांना एकता उभी कर, मोठं कर. मी मात्र देशासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी काम करणार आहे, कारण मी मुशीतून आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या संस्कारातून आले. राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्रेष्ठ आहे. अनेक गोष्टी सहन करत करत, अनेक संध्या घेत घेत त्या संधीचं सोनं करत साहेबांचं आयुष्य गेलं आणि आता साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे. आणि मला माहिती नाही मी किती दिवस चालवू शकेन, माझी लायकी पण नाही याला पेंट करायची, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं. ईश्वराने, बाबांनी, भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा, ज्या वंचित समाजात जन्मले, म्हणजे जात नाही म्हणत बरं का मी, या मराठवाड्यातला मी सगळ्यात वंचित आहे ना. काहीतल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा ह्याच्यामुळे येतं, त्याच्या येत नाही, त्याच्या येत नाही, असं नाही ना. सगळेच वंचितच नाही विकासापासून, त्या वंचितात